Hello, hello. This is the my artifact episode number 2038. आजची तारीख आहे 21 सप्टेंबर 2020. वाजले आता रात्रीचे 9:30 झाले. ओके. ऍक्च्युली मी टेरेसवर आहे, बट मी घुमू शकून नाही राहिलोय बिकॉज ऑफ दॅट की पाऊस आहे. येस. ऍक्च्युली सप्टेंबर महिन्यातला जो पाऊस असतो ना तो अ, परतीचा पाऊस म्हणला जातो. वाय? बिकॉज ऑफ दॅट की आता म्हणजे पावसाचे एक शेवटले क्षण असतात या, आणि दॅट्स वाय हा थोडा जास्त असतो. आणि एक प्रकारे हिवाळ्यासाठी मला पाहिजे होते सगळ्या लोकेशनवर शूट झालं. फक्त एक पाहुणारचं राहिलं, तर तेव्हा आम्ही उद्या चाललो. ओके. सो ऍक्च्युली कसं आहे की ज्या श्रेयसोबत माझं बोलणं झालं होतं, तर त्यासोबत मी थोडंसं त्याचा फीडबॅक जाणून घेतला की त्याला कशा प्रकारचा व्हिडिओ पाहिजे होता. ओके. सो इट जस्ट लाईक त्याला जो व्हिडिओ पाहिजे होता तो त्यांनी असे व्हिडिओचे रेकमेंडेशन युट्यूब वरून मला दाखवले. आणि मला वाटलं की हा ठीक आहे, म्हणजे त्या रेकमेंडेशन नुसार तर आपण बरोबर चालत आहे या, म्हणजे इट वॉज रिली ग्रेट. ओके. लिरिक्स वगैरे करू शकतो या. बट नंतर काय आलं की म्हणजे आज मी त्याला एक मागचा व्हिडिओ, त्यांनी एक अगोदर एक व्हिडिओ बनवला होता एका वर्षा अगोदर. ओके. एका व्यक्तीसोबत. आणि तो व्हिडिओ मी आज बघितला. ओके. आणि त्या व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे त्यांनी एडिटिंग घेतली, ज्या प्रकारे त्यांनी शॉट घेतले, वॉज सुपर अमेझिंग. ओके. इट वॉज स्लो मोशन, इट वॉज खूप सारे शॉट्स आहे, डिफरंट डिफरंट शॉट आहे. माझ्या होल याच्यामध्ये नाही का जस्ट सिम्पल शॉट आहे, लाईक स्टेडी एका साईडला उभा आहे जस्ट या. सो आज मी तसं बघितलं आणि मला असं वाटलं यार की चला आपल्या व्हिडिओची जी क्वालिटी आहे ना ती थोडीशी कमी आहे इन्स्टेड ऑफ दॅट या. तर मला असं वाटलं की आता आपल्याला थोडंसं क्रिएटिव्हिटी करावं लागेल. तर तर त्यानुसार मी ठरवलं थोडंसं. येस. तर एक साईड व्ह्यू घ्यायचा आहे उद्या. ओके. पवनारला ब्रिजवर जायचा आहे, तो प्राईम शॉट आहे. प्राईम शॉट म्हणजे आता उद्या कोणकोणते शॉट घ्यायचा आहे, उद्या जस्ट तो स्टेडीवाला तो एक शॉट घ्यायचा आहे, दुसरा एक साईड व्ह्यू वाला तो पण एक शॉट घ्यायचा आहे. ओके. त्यानंतर टाईट शॉट ऑफ हे नाही का स्ट्रिंग्स, त्याचे टाईट शॉट घ्यायचे. ओके. आणि इथे रेल्वे क्वार्टर पाशी तिथे एक शॉट घ्यायचा आहे. ओके. सो जर हे शॉट जर आपण प्रॉपरली घेतले, एक गाडीमधला साईड शॉट घ्यायचा. येस. म्हणजे असा असा घेऊन, म्हणजे तो गाडीवर आहे, तो असं असं बाजून राहिला आहे आणि गाडीवरचा पण तो एक साईड शॉट तो पण घेऊन घेऊ. ओके. कारण ऍटलिस्ट आपल्यापाशी साईड शॉट कोणतेच नाही, आपले जस्ट सिम्पल फ्रंट शॉट आहे. सो समजा साईड शॉट राहिले तर इट विल बी रिअली मच बेटर. गाडी राहिली तर इट वॉज
येस. म्हणजे समजा जर उद्याची शूटिंग झाली का दॅट इज रिअली ओके. म्हणजे आपण एकदम सेटल होऊन जाऊ, एकदम एकदम फिक्स होऊन जाऊ. येस. सो ऍक्च्युली कसं आहे की आज मी तिचा व्हिडिओ बघितला आणि आय वॉज लाईक साला अशी कल्पना मला का नाही सुचली यार. येस, त्याला कशी काय सुचली. सो आय वॉज लाईक रिअली म्हणजे जस्ट लाईक मला असं वाटते ना की मला या फील्डमध्ये काम करायचं आहे. ओके, बट कसं आहे की जेव्हा मी लोकांचं काम बघतो तेव्हा मला असं वाटतं की साला माझं काम तर वॉज लाईक बहुतच बेकार आहे. या बेकार म्हणजे इन सेन्स की बहुत एकदम कमी आहे. सो व्हॉट वुड आय डू, म्हणजे मी असं काय करू की जेणेकरून माझ्या कामाची जी क्वालिटी आहे ती अजून जास्त इम्प्रूव्ह होईल किंवा डेव्हलप होईल वगैरे वगैरे. या सो आय वॉज ऑलवेज मॅनेजिंग थिंग्स लाईक दॅट की याप्रमाणे गोष्टी झाल्या तर आपण कशाप्रमाणे स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करू. सो दॅट इज द ओनली थिंग की आपण दुसऱ्यांचे जे काम आहे त्यांच्यापासून आपण थोडंसं इन्फ्लुएन्स घेऊ आणि आपल्यामध्ये त्या प्रकारचं कामामध्ये आपण टाकून त्याला बेटर करण्याचा प्रयत्न करू. दॅट इज द ओनली वे. सो समजा जर आपण या पद्धतीने केलं ना तर बेटर राहील यार, इन्स्टेड ऑफ ऑल दिस थिंग्स. येस. आणि कसं आहे की असं ठीक आहे ना, तुला नाही कळलं दॅट इज ओके यार, बट कसं आहे की आपल्यापाशी आहे ना, उद्याचा वेळ आहे, उद्या आपण ते शॉट घेऊन घेऊ. ओके. आणि जस्ट लाईक लिरिक्स मध्ये आपल्याला खूप सारे अॅनिमेशन करायचं आहे आणि इव्हन डुडल्स पण आहे, तर डुडल्स वॉज पण ते पण वेगळं आहे. सो आहे यार आपलं म्हणजे व्हिडिओची क्वालिटी आहे, समथिंग इज दॅट. सो वी हॅव टू डन विथ दिस. येस. असं काही हे नाही की आपण करू शकत नाही, डेफिनेटली करू. येस, इट वॉज तर याच्यामध्ये काही हे समजून घेऊ नको स्वतःला, एकदम हे न करू. डेफिनेटली आपले जे प्रॉडक्ट राहील ना, इट वॉज रिअली ग्रेट. या तर उद्याची शेवटली शूटिंग आहे. ओके, उद्याचा डे 3 आहे आणि डे 3 मध्ये आपल्याला पवनारचा शॉट आहे आणि एक रेल्वे कॉन्ट्रॅक्ट. या जो समजा जर आपलं हे बनलं, हा व्हिडिओ चांगला बनला ना, लिटरली टेलिंग यू, आता समजा जर या व्हिडिओवर ऍटलिस्ट तरी 10,000 ते 15,000 व्ह्यूज वगैरे आले ना, आय वॉज रिअली ग्रेट. या सो मला असं वाटेल का यस, म्हणजे मी जे काम करतो त्याची काही ना काहीतरी व्हॅल्यू आहे. येस. लास्ट टाइम जे BWAC यांनी जे व्हिडिओ बनवला होता श्रेयस लोकर सोबत, तर त्या व्हिडिओमध्ये करीब 1.4 व्ह्यूज आले, काहीतरी 814 काहीतरी लाईक्स आले आणि 2 डिसलाईक आले. तर प्रयत्न करतो की त्या हिशोबाने, बट युट्यूबवर त्यांनी प्रमोशन केलं ना की इंस्टाग्रामवर. या तर समजा जर युट्यूबवर, पण युट्यूबवर आहे त्याचे म्हणजे खूप सारे फॉलो, म्हणजे जस्ट लाईक मी असं म्हणतो ना की त्याचा व्हिडिओ समजा जर असा रॅन्डमली समजा जर आपण असा विदाऊट असं स्वतःचा क्रिएटिव्हिटी न टाकता आपण टाकलो ना, तर त्याच्यामध्ये त्याचं जे काम आहे ना, म्हणजे त्याचे जे फॉलोअर्स आहे वगैरे वगैरे, तर हे मॅक्स टू मॅक्स किती व्ह्यूज येईल, इट वॉज लाईक दॅट की 1,500 या 1,500 किंवा 2,000 मॅक्स टू मॅक्स. या आणि लाईक्स येईल करीब या लाईक्स मध्ये तेवढेच वगैरे 1,000 वगैरे लाईक्स येईल. या मी असं मॅक्स टू मॅक्स पकडतो ना. ओके. मिनिमम सॉरी मिनिमम पकडतो ऍक्च्युअली, वॉज लाईक दॅट. म्हणजे जेवढे त्याचे मागच्या व्हिडिओला होते ना तेवढेच, म्हणजे इट वॉज लाईक 1,500 आणि जस्ट लाईक 700-800 लाईक्स. येस. तर बट कसं आहे की मला या व्हिडिओची क्वालिटी थोडी चांगली इम्प्रूव्ह करायची आहे. सो दॅट्स वाय आय एम डुईंग इट. तर याच्यामध्ये मी कोणकोणत्या गोष्टी टाकून लावल्या, फर्स्ट ऑफ ऑल तर हे शॉर्ट्स आहे. प्रत्येक लाईनची डिफरंट डिफरंट, म्हणजे कसं आहे की मी खूप हे करत आलो. या म्हणजे जेवढी जास्त शॉर्ट राहील ना माझ्यापाशी, तेवढा मी जास्त खेळू शकतो त्याच्यामध्ये, का मला कशा म्हणजे बीट मध्ये पण खेळू शकतो. या इट वॉज लाईक दॅट की माझ्यापाशी आहे ऑलमोस्ट म्हणजे बहुत सारे शॉर्ट्स आहे. येस. म्हणजे मी प्रत्येक सीनचे 2-2 शॉट घेतला आहे. सो इट वॉज लाईक दॅट की है मेरे पास बहुत कुछ है. या लोकेशन वाईज पण बहुत सारे चेंजेस घेतले आहे. आणि त्यानंतर मग हा त्याची एक गोष्ट मला आवडली, त्यांनी मास्किंग केलं, डुप्लिकेट बनवलं. इट वॉज क्वाईट रिली ग्रेट. येस. पण त्याचा डुप्लिकेटचा जो इफेक्ट आहे ना, तो फारसा ऑडियन्सला फील झाला नाही. इट जस्ट लाईक त्यांनी असं दाखवलं, बट कसं आहे की त्यावेळी असं वाटतंय की जस्ट लाईक यहाँ पे समथिंग एल्स आहे की वहाँ पे. तर अशाप्रमाणे आपण डुप्लिकेट करू शकतो का? वेल, डुप्लिकेट नाही. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की कारण त्यामुळे काय आहे की आपल्या स्क्रीनमध्ये 2 ऑर मोर कॅरेक्टर समज जर आपण आणले ना, तर आपण त्याच्यामध्ये ऑलरेडी लिरिक्स आहे. येस. तर लिरिक्स मध्ये समज जर आपण या साऱ्या गोष्टी नाही करू शकत. सो इट वॉज लाईक दॅट की आपल्यापाशी जे आहे म्हणजे लिरिक्स मध्येच आपल्याला अॅनिमेशन करावं लागेल. मास्किंग आपण करू शकतो ना, असं काय हे नाही. बट मला असं वाटत नाही की डुप्लिकेटची गरज आहे बा या व्हिडिओमध्ये. या जर आपण केला तर इट वॉज नॉट रिअली गुड. सो बेटर आहे की आपण डुप्लिकेट नाही करू. ओके.
बाकी तर काही नाही, बाकी एव्हरीथिंग इज गुड, इज फाईन. ओके. बट या, आणि युट्यूबवर मी बाकीचे असे व्हिडिओ सॉंग्सचे असे काही बघितले आणि त्यांची जी क्वालिटी बघितली, त्यांची क्वालिटी इज वे अबाव दॅन एक्सपेक्टेशन. येस. हा, म्हणजे त्यांनी ज्याप्रमाणे म्हणजे ते व्हिडिओ जे बनवले होते ना, म्हणजे युजली मी युट्यूबवरची गोष्ट करत आहे. युट्यूबवर मी जे रॅन्डम व्हिडिओज बघितले लव्ह सॉंग्स, त्याच्यामध्ये त्यांनी खूप काही वापर केला. अरे इट वॉज लाईक दॅट. त्यांनी ड्रोन वापर केलाय, त्यांच्यापाशी DSLR कॅमेरेज आहे, त्यानंतर त्यांच्यापाशी लेन्स आहे ज्या करीब 18 mm, म्हणजे क्लोजअप साठी त्यांनी 100 mm चाही वापर केला आहे. वाईड अँगल साठी 18 mm चा पण एक वापर केला आहे. दॅट इज गुड. येस. त्यांचे कॉस्ट्युम वॉज ग्रेट. येस. मेकअप खूप जबरदस्त केलाय. कॉस्ट्युमवर पण त्यांनी खर्च केलाय. या प्रॉपर्टीज मध्ये त्यांनी गाड्यावर पण खर्च केलाय. येस. लोकेशन वाईज दॅट इज ओके. म्हणजे लोकेशन पण असं काही वाईट नव्हतं. लोकेशन पण खूप चांगले होते. दॅट्स रिअली फाईन. येस. त्यांच्या हिशोबाने वॉज रिअली ग्रेट. या. बट त्यांची जी क्वालिटी होती ना, वॉज लाईक तोवा. म्हणजे त्यांनी कसं की खूप साऱ्या गोष्टीवर फोकस दिला, ना की एडिटिंगवर, म्हणजे एडिटिंगवर आणि कॅमेरावर पण दिला म्हणा. बट त्यांनी कॉस्ट्युम कोणते घालायचे, प्रॉपर्टीज कोणत्या राहायच्या, लोकेशन्स कोणते राहील, सो मच थिंग्स. आणि त्यानंतर लोकेशन मध्ये कोणकोणते लोक राहील, साईड कॅरेक्टर कोण राहील, इव्हन साईड कॅरेक्टर पण आहे. सो इट वॉज सो मच. आणि ऑल्सो त्यांच्या व्हिडिओमध्ये नाही का 2-3 हॉट लेडीज आहे. या एव्हरी व्हिडिओज मध्ये. या, तर दीज लेडीज आर ड्रॅग द अटेन्शन. येस. मोस्टली. येस. सो बेसिकली त्यांचे व्हिडिओज एवढे जास्त व्ह्यूज भेटले बिकॉज ऑफ दॅट की त्यांच्या व्हिडिओज मध्ये काही लेडीज आहे आणि ते काफी ब्युटिफुल आहे, काफी क्यूट्स आहे, आणि त्यांनी पूर्ण व्हिडिओला ड्रॅग केलाय. सो दॅट्स अँड दॅट्स अ रिअली गुड पॉइंट. आहे म्हणजे त्यांनी खूप डोक्याने विचार करून गेलाय आणि इट वॉज रिअली ग्रेट. येस. तर जो कोणी व्यक्ती पाहिन ना, डेफिनेटली त्याला लाईक, म्हणजे डेफिनेटली तो जस्ट फील रिअली ग्रेट का हा ये कुछ जबरदस्त आहे. सो या. सो दॅट इज इट. येस. इट वॉज अ रिअली ग्रेट थिंग. उद्याच्या शूटिंग मध्ये आपल्याला या साऱ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील, कारण आपल्याला साईड शूट करायचं आहे. ओके. आणि त्यानंतर लिटरली आजच्या शूट मध्ये माझं काहीच फोकस नव्हतं. आय वॉज लाईक गो अँड शूट. आज मध्ये काहीच केलं नाही, काहीच क्रिएटिव्हिटी नाही केलं, काहीच पढाई नाही केली, काहीच होमवर्क नाही केलं, कुछ भी नाही किया. जस्ट शूटवर गेलो आणि जस्ट रॅन्डम व्हिडिओ शूट करतो तशाप्रमाणे शूट केले. हा, लक्षात ठेवलं म्हणा की सिमेट्री ठेवलाय. म्हणजे मी डोक्यात अगोदर जे प्लॅनिंग केली होती त्या हिशोबाने केलं, तर आजची मी क्रिएटिव्हिटी काहीच करू शकलो नाही. दॅट्स द टाइम. बट उद्यासाठी डूड, या कल का लास्ट डे आहे आणि उद्या आपल्याला फाडून टाकायचं आहे. तर पवनार मधला तो ब्रिज, या दॅट्स रिअली इम्पॉर्टंट. तिथे तो प्राईम शॉट आहे. आपल्याला तिथे जायचं आहे आणि तिथे आपल्याला शॉट घ्यायचा आहे. ओके. एक तर फ्रंट आहे आणि एक साइड व्ह्यू, दोन्ही शॉट घ्यायचे आहे. ओके. फ्रंट मिड शॉट, फ्रंट लॉंग शॉट, आणि त्यानंतर साइड लॉंग शॉट, साइड मिड शॉट, आणि त्यानंतर रेल्वे क्वार्टर मध्ये एक मिड शॉट, एक लॉंग शॉट. ओके. फ्रंट, आणि त्यानंतर साइड मध्ये मिड शॉट, लॉंग शॉट, आणि साइड मध्ये गाडी राहील. ओके. सो गाडी इज एसेन्शियल. येस. तर साइड मध्ये मिड शॉट आणि लॉंग शॉट. ओके. युजली गाडीचा जो सीन आहे तिथे लॉंग शॉटच घेऊ. ओके. सो दॅट्स रिअली ग्रेट. तर समजा जर आपण या हिशोबाने प्लॅनिंग केली ना, इट विल बी रिअली बेटर. कारण समजा जर आपण जे आहे ना साईड शॉट ते थोडे जास्त घेऊ, कारण त्याच्यामध्ये लिरिक्स थोडे आपण चांगले दाखवू शकतो. ओके. सो इट वॉज गुड. आतापर्यंत एवढंच. येस. मी जास्त क्लोजअप घेतला नाही. वाय? बिकॉज ऑफ दॅट की त्याच्या तोंडावर आहे ना हे आहे, काय म्हणते त्याला, पिन. येस. आणि त्या पिना इट वॉज रिअली नॉट गुड. यार बहुत बेकार दिसतात. सो आय वॉज लाईक की असं नाही व्हायला पाहिजे. सो या. सो आतापर्यंत एवढंच. फारसत काही आहे नाही. ओके. सो मच थिंग वी हॅव टू लर्न, सो मच थिंग वी नीड टू अंडरस्टँड. सो येस, आय एम डुईंग इट. आणि हे वन थिंग इज टेलिंग यू दॅट की तू म्हणजे दिवसभर काम करतो नाही करत या ओके, बट कसं आहे की तू ऍटलिस्ट प्लॅनिंग करत जा. या म्हणजे उद्या मला काय करायचं आहे, का नाही करायचं आहे. येस. म्हणजे जस्ट लाईक तू शूट करशील या हिशोबाने शूट करशील. येस. बट तू हे तर लक्षात ठेव ना की तुला दिवसभर का करायचं, म्हणजे तुला दिवस तर वाया नाही जाईल. म्हणजे जस्ट लाईक सकाळी तू
7 वाजता उठला, 7 वाजेपासून उठल्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत काय करत आहे, तर जस्ट लाईक टाइमपास करत आहे या. तर तो वेळ असा प्रोडक्टिव्ह कर ना या. मी एडिटिंग अजून सुरू केली नाही. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की मला जोपर्यंत पूर्ण शूट भेटत नाही, पूर्ण शॉट भेटत नाही, तोपर्यंत मी एडिटिंग सुरू करू शकत नाही. येस, कारण आता या प्रोसेसला एडिटिंगला वेळ लागेल. येस, ऍटलिस्ट दॅट मला करीब 3-4 दिवस तर लागेल, हप्ताभर लागेल शायद. यास, आणि फुल पोटेन्शियलनी काम करावं लागेल, कारण याच्यामध्ये कसं आहे, मला फ्रेमिंग तर आहे, त्यानंतर मग कलर ग्रेड पण करायचं आहे. कलर ग्रेड केल्यानंतर मग त्याच्यामध्ये लिरिक्स पण लिहायचे आहे, लिरिक्सला अॅनिमेशन पण द्यायचं आहे. अॅनिमेशन दिल्यानंतर मग एकदा त्या श्रेयसकडे जायचं आणि चेक करून घ्यायचं आहे सगळे लिरिक्स बरोबर आहे का नाही आहे वगैरे. ओके, त्यानंतर त्याला एक्सपोर्ट करायचं. एक्सपोर्ट केल्यानंतर मग आफ्टर इफेक्ट मध्ये जाऊन एक्सपोर्ट करायचा 24 फ्रेम पर सेकंड विथ 1080p. ओके, आणि त्यानंतर एक्सपोर्ट केल्यानंतर मग आपल्या आफ्टर इफेक्ट्स मध्ये जायचं आणि आफ्टर इफेक्ट्स मध्ये डुडल करायचं आहे एक फ्रेमला, ईच इंडिव्हिज्युअल फ्रेम. सो इट वॉज अ रिअली बिग टार्गेट, बिग थिंग. सो मच थिंग्स. येस. समज जर हा व्हिडिओ आपला बनला आणि निघाला ना, लिटरली आय एम टेलिंग यू, मी असं म्हणत नाही, बट समज जर हा व्हिडिओ आपला बनला तर स्वतःमध्ये कॉन्फिडंट राहील का हा मी व्हिडिओ शूट कर सकता या. सो इट वॉज रिअली ग्रेट. येस, आणि जर या सगळ्या गोष्टी करत आहो ना या. अजून असं मला म्हणायचं आहे की मला स्वतःचा नाही, ऍक्च्युली कसं आहे की न्यू नॉर्मलचा व्हिडिओ बनवायचा आहे. येस, न्यू नॉर्मलचा व्हिडिओ तो तर या, इट वॉज रिअली ग्रेट. या न्यू नॉर्मलची आयडिया पण खूप जबरदस्त आहे. जर आपण तो व्हिडिओ बनवला, सो मच ग्रेट. So till then everything is fine, is good. So this is the my artifact episode number 2038. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.